विशाल परदेशी सध्या पटनामध्ये आहे आणि विशाल परदेशी गेले 15 दिवस पूर्ण बिहार विशालने फिरून काढलेला आहे। विशाल सुरुवातीला जे काही कल दिसत आहेत साधारणतः 30चा आकडा पार केला आहे एनडीएनी कलांमध्ये आणि महागठबंधनला 21 जागांवर आघाडी दिसते। काय माहोल आहे पटण्यामध्ये आणि या कल बद्दल काय वाटतं तुला? सुरुवातीचे हे कल जे काही एक्झिट पोल दाखवत होते त्या बाजूने जाताना दिसत आहेत, तुझा अंदाज देखील त्याच्या जवळचाच होता। विशाल काय माहोल आहे तिकडे? माहोल आत्ता कसा आहे माहिती आहे, म्हणजे सन्नाटा से भन्नाटा आपण म्हणतो की थोड्या वेळात अर्थातच बीजेपीच्या कार्यालयात आपण आहोत, इथं गर्दी जमायला सुरुवात होईल, वेगवेगळे नेते देखील बीजेपीच्या कार्यालयात इथे उपस्थित होत आहेत। पण आता हे पोस्टल वोटिंग आहे अमित, थोडा संयम आपल्याला या ठिकाणी ठेवावा लागेल। पण हे निश्चित आहे की बीजेपीने जर अशीच आघाडी आपली या काउंटिंगमध्ये ठेवली तर मात्र आपण जे वेगवेगळे की फॅक्टर समोर लक्षात घेतलेले होते की महिलांचं वोटिंग नेमकं कुठे गेलं, ते जे वाढलेलं होतं ते कोणाच्या बाजूने गेलं, मग ते खरं ठरताना दिसेल। मग असं म्हणावं लागेल की ते एनडीएच्या बाजूनेच गेलेले आहे। यामध्ये आपण मोकामाच्या जागेचा उल्लेख केलेला होता विलास, की मोकामाच्या जागेवरती अनंत सिंग जे त्या आघाडीवरती, कालच आपण त्यांच्या बंगल्यावरती गेलेलो होतो। कालपासूनच त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयाची म्हणजे विजय त्यांचा निश्चित असल्याचं म्हणत मिठाई जी आहे ती बनवून ठेवलेली आहे। बरं, अनंत सिंग यांच्या सीटबद्दल का मोठी चर्चा होती अमित? याचं कारण की बाहुबली दुलार सिंग यांच्या खून प्रकरणामध्ये अनंत सिंग बरोबर 15 दिवसापूर्वी तुरुंगात गेलेले, ते तुरुंगातच आहेत आणि या परिस्थितीत त्यांनी निवडणूक लढवलेली होती, त्यामुळे त्या जागेबद्दल फार मोठी चर्चा होती। आणि दुसरी तारापूरची जागा, त्याच्याबद्दल देखील म्हणजे जी तारापूरची जागा जी आहे ती मध्ये आपण जाऊया। आपल्याला दिवसभर हे करायचंच आहे। अगदी सुरुवातीला एनडीए आपल्याला 40 जागांची आघाडी घेताना दिसते, बॅलेट पेपरचंच ही मतमोजणी आहे आणि एक कल आहे। परंतु तू भाजप कार्यालयाच्या बाहेर आहे, जरा आतमध्ये जाऊन काय माहोल आहे आम्हाला दाखवू शकतोस का? की हे सुरुवातीचे निकाल काही स्माइल त्यांच्या चेहऱ्यावर घेऊन येताना दिसते का? थोडा आम्हाला पटण्यामधला भाजपमधला माहोल, काही कार्यकर्ते तुझ्या स्टाईलमध्ये आम्हाला आतमधला माहोल दाखवशील तर आणखी मजा येईल। तोपर्यंत आम्ही आपल्या प्रेक्षकांना जे काही ब्रेकिंग आहेत, सुरुवातीचे कल आहेत त्याच्यावर थोडी नजर टाकतो आणि त्यानंतर तुझ्याकडे येतो, कारण आम्हाला भाजप आणि जेडीयू या दोन कार्यालयांमधला माहोल बघायचा आहे। सुरुवातीचे कल एनडीएच्या दिशेने जाताना विलास आणि एमआयएमनं सुद्धा एका जागेवरती आपलं खातं उघडलंय। खातं कशात? आघाडीमध्ये निकालापर्यंत पोहोचायला वेळ आहे, पण बिहारमध्ये एनडीएनं मात्र सध्या आघाडी घेतल्याची दिसते आहे आणि महागठबंधन पिछाडीवरती आहे, 24 जागांवर आघाडीवरती आहे। दोघांमधलं अंतर दुपटीचं इतकं पडलेलं आहे जवळपास। एनडीए 41 जागांवरती आघाडीवर आहे, तर तिकडे महागठबंधन 24 जागांवरती आहे। अंतर वाढत चाललेलं आहे। अगदी पुन्हा हे सांगायला हवं, प्रेक्षकांची कुठल्याही प्रकारची दिशाभूल होता कामा नये। अतिशय सुरुवातीचे बॅलेट पेपरवरचे हे जे मतपत्रिका आहेत त्या मतपत्रिका सध्या मोजल्या जात आहेत आणि त्या मतपत्रिकांच्या माध्यमातून जे कल सुरुवातीचे येत आहेत ते कल तुमच्यापर्यंत आता स्क्रीनवरती दिसत आहेत। अजूनही ईव्हीएम पोस्टल मतदान आहे हे आणि या पोस्टल मतदानाचे हे कल आहेत। खऱ्या अर्थानं ईव्हीएम उघडल्याच्या नंतर कळेल की सामान्य जनता नेमकी कुणाच्या बाजूने जातीये, सामान्य जनतेचे कल नेमके कुठल्या बाजूने जात आहेत। कारण सुरुवातीचे हे जे मतपत्रिका आता मोजल्या जात आहेत त्या सुशिक्षित वर्ग, नोकरदार वर्ग जो मतदानात जाऊ शकला नाही तो आहे आणि त्यामुळे कदाचित नेहमी असं म्हटलं पारंपरिकरित्या एनडीएचा जो आहे तो एनडीए कडे त्याचा कल असतो। आणि जे काय आपल्याला कल दिसत आहेत विलास, मला असं वाटतं की 2020च्या विधानसभेचं हे चित्र आपल्या मॅजिक वॉलवर आहे। 243 पैकी 125 जागा घेतल्या होत्या आणि तेव्हाचं हे वोट पर्सेंटेज आहे आणि हे कल 2020चं हे चित्र। आणि आता भाजपच्या ऑफिसच्या बाहेर, भाजप कार्यालयाच्या बाहेर आपला प्रतिनिधी, आपला सहकारी विशाल परदेशी आहे। विशाल, काय माहोल आहे? सुरुवातीचे कल, भाजपमध्ये काही उत्साह? अगदी बिलकुल उत्साह आहे भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये। आपल्याबरोबर भाजपचे इथले प्रवक्ता संजय मिश्रा आपल्याबरोबर है। संजय जी, एग्जिट पोल के अनुसार एनडीए आगे है ऐसा दिखाया गया था, जिस बारे में काफ़ी चर्चा हुई। फिर एक बार हम देख रहे हैं कि पोस्टल वोटिंग का काउंटिंग हो रहा है और एनडीए ने आघाड़ी ली है। क्या लगता है आपको? देखिए, सुबह हो गया है हाँ। और बिहार के लिए भी आज का दिन ऐतिहासिक है। आज 14 नवंबर का दिन
बिहार के लिए नहीं, भारत के लिए ऐतिहासिक है। मैं आपको बताना चाहता हूं कि जो जंगल राज के पुरोधा आदरणीय लालू प्रसाद यादव जी रहे और उनके सुपुत्र आदरणीय तेजस्वी प्रसाद यादव जी एक अन्य मार्ग की कुर्सी पर उछल कर बैठना चाहते हैं जी। तो बिहार की जनता उछलने नहीं देगी उनको। बिहार की जनता 100% मैंडेट दे चुकी है एनडीए को। फिर एक बार एनडीए सरकार हैट्रिक मारने जा रही है। आप ये मान के चलिए कि बिहार में सिर्फ और सिर्फ एनडीए की सरकार बनेगी। आदरणीय परम आदरणीय नीतीश कुमार जी बिहार के पुनः मुख्यमंत्री होने वाले हैं। और मैं आपको बता दूं कि जिनका मार्गदर्शन पूरे देश पर रहता है, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का जो संकल्प है, वो संकल्प आज बिहार की जनता दोहरा कर दिखाएगी।